नमस्कार, मी पंकज इंगोले. नमो नमः या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गोव्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्याकडे 2014च्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा सोपवण्यात आली. लालकृष्ण अडवाणींची अनुपस्थिती आणि पक्षांतर्गत विरोधाची पार्श्वभूमी ही असताना देखील सेनापतीपद मोदींकडे सोपवण्यात आलं. हे नवं मोदी युग भाजपला पुन्हा सत्तेचे दिवस दाखवेल का? काय असतील मोदींपुढची आव्हानं? कशी असेल मोदींच्या पुढची रणनीती? बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी काय असेल मोदींचा मंत्र? भाजपकडे मोदींसारखं आक्रमक नेतृत्व असताना कसा असेल लोकसभेचा रणसंग्राम? याचा आढावा घेऊयात या विशेष कार्यक्रमात नमो नमः. मान्यवर पाहुण्यांशी देखील आपण बोलणार आहोत, मात्र सुरुवातीला पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची दिल्लीवर स्वारी. भाजपच्या प्रचाराचं नेतृत्व मोदींकडे. अखेर तेच घडलं ज्या गोष्टीची चर्चा गेले काही महिने सुरू होती. भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी तशी घोषणा करताच झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटात हा संदेशही मिळाला की भाजप आता मोदींच्या रंगात रंगून गेली आहे. गुजरात के मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी को चुनाव अभियान समिति का चेयरमैन घोषित किया है. जो कुछ भी हुआ है सबकी सहमति के आधार पर हुआ है और मेरा पूरा विश्वास है कि देश की जनता की नजरें इस समय भारतीय जनता पार्टी की ओर हैं. कांग्रेस नेतृत्व की यूपीए सरकार की विश्वसनीयता, इसकी साख भारत की जनता की नजरों में पूरी तरह से समाप्त हो चुकी है. इसलिए भारतीय जनता पार्टी के नेतृत्व की सरकार 2014 में इस देश में बनेगी. भाजपला विश्वास आहे की मोदींनी ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये विजयाची हॅट्रिक केली तसाच करिश्मा ते 2014च्या लोकसभा निवडणुकीतही करतील. प्रचार प्रमुख पदाच्या घोषणेनंतर मोदींनी काँग्रेस हटावचा नारा दिला आणि दिल्लीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नसल्याची ग्वाही देखील दिली. इस देश को कांग्रेस मुक्त भारत बनाना ये हमारा सपना होना चाहिए और इसलिए हमारा संकल्प होना चाहिए कांग्रेस मुक्त भारत का निर्माण. सारी समस्याओं की एक ही जड़ी बूटी है मित्रों. आपको हर समस्या का जवाब एक ही में है, देश को कांग्रेस से मुक्त करो. अगर कांग्रेस से मुक्त करेंगे हर समस्या का समाधान मिलेगा. तर दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या लालकृष्ण अडवाणींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं एका कार्यक्रमात संवाद साधला. तब्येतीच्या कारणामुळे गोव्याला गैरहजर राहिल्याचं अडवाणींनी सांगितलं. 3 दिन से लगातार स्वास्थ्य कुछ ऐसा रहा है कि पेट की गड़बड़ के कारण लूज मोशंस वगैरह होते रहे हैं और इस कारण जीवन में पहली बार अपनी भारतीय जनता पार्टी की एक महत्वपूर्ण बैठक के लिए भी गोवा नहीं जा पाया हूं. या घोषणेनंतर भाजपमध्ये मोदी युग सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसलं. मोदींच्या नावाची घोषणा झाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी मोदींवर सोपवण्यात आली असली तरी आगामी काळात भाजपकडून पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार ते असतील याची झलक या निमित्तानं गोव्यात पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपच्या नेत्या पूनम महाजन, तसंच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी देखील आपल्यासोबत आहेत आणि झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरुडकर हे देखील ठाण्याच्या स्टुडिओतून आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मी जातो उदय सरांकडे. उदय सर, आज आपण खास भगव्या रंगाचा शर्ट घालून आलेला आहात, काय नेमकं सुचवायचं आहे आपल्याला? हा एक योगायोगाचा भाग आहे की आज केशरी रंगाचा शर्ट आहे, अन्यथा त्यात दुसरा कुठलाही सूचित किंवा गर्भित अर्थ त्याच्यामध्ये निश्चित नाही आहे. परंतु एक मात्र गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे. यांचं कारण त्यांच्या पक्ष नेतृत्वाला एक नवा चेहरा मिळाला, त्यामुळे पक्षाला एक नवसंजीवनी मिळालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा मागच्या 2 वर्षामध्ये 4 राज्यात हरलेल्या निवडणुका
आणि त्यानंतरचा त्यांचा सगळा घसरणीचा आलेख, सत्तेच्या खुर्चीसाठी चाललेली वरिष्ठ नेत्यांची धावपळ, त्यांच्यातली रस्सीखेच, या सगळ्याला एक प्रकारे आता अर्धविराम मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि यापुढे 2014च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी हेच नाव येणार आहे. नक्की उदय सर, यालाच लागून मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा, म्हणजे भाजपच्या स्थापनेपासून ते आता मोदी पर्वाचा जो उदय होऊ पाहतोय, या सर्व प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. किंबहुना आज जवळपास 9% तरुण मतदार जे आहेत त्यांना हा इतिहास माहिती नसेल. तर ज्या वेळेला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली 75 साली जनता पक्षाची स्थापना झाली आणि मोरारजी देसाईंच्या पंतप्रधान पदाखाली ते सरकार आलं, ते एक प्रकारे कडबोळं सरकार होतं, पहिलं काँग्रेस विरोधी सरकार होतं. परंतु 27 महिन्याच्या काळातच ते भंग झालं आणि जयप्रकाश नारायण यांच्या समोरच जनता पक्षाचं विघटन झालं. दुहेरी सदस्यत्वाच्या एका वादावरनं जनता पक्ष फुटला आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना अडवाणी आणि वाजपेयी प्रबुद्धींनी केली. त्यावेळेला त्यांच्या समोर काँग्रेस विरोधी आघाडी उभारण्याचं एक फार मोठं आव्हान होतं. मृत्यूनंतरची पहिली निवडणूक होती और मेरे बाद मेरा बच्चा किंवा देश देश की बूंद बूंद से देश की रक्षा अशा प्रकारची घोषणा त्यावेळेला होती आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे दिग्गज नेते त्यावेळेला पराभूत झाले होते. भारतीय जनता पक्ष 2 वर आला होता. त्यावेळेला वाजपेयींचं एक विधान होतं की आम्ही याच्या खाली जाऊ शकत नाही आणि काँग्रेस ज्यांना जवळपास 400 जागा मिळाल्या होत्या ते याच्या वरती जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं विधान त्यावेळेला वाजपेयींनी केलं होतं. त्यानंतर अडवाणींच्या नेतृत्वाखाली रथयात्रा निघाली आणि संपूर्ण हिंदुस्थानचा राजकीय इतिहास एक प्रकारे पोलराइज झाला, एक प्रकारे केंद्रित झाला आणि त्या केंद्रीकरणामध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेच्या स्थानी जरी त्यावेळेला पोहोचला नाही तरी त्याच्या भोवती सगळं राजकारण फिरू लागलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर 91च्या निवडणुकांमध्ये राजीव गांधींची दुर्दैवी हत्या झाली आणि त्याही वेळेला एक डगमगतं असं सरकार काँग्रेसचं आलं. त्यानंतर 96 साली वाजपेयींच्या नेतृत्वाखाली 13 दिवसाचं सरकार, 98 साली 13 महिन्याचं सरकार आणि 99च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 5 वर्षाचा कार्यकाल या सरकारला मिळाला. 2004 सालच्या निवडणुकांमध्ये इंडिया शायनिंगचा नारा देत भारतीय जनता पक्ष या सत्तेच्या निवडणुकीच्या रणमैदानात उतरला आणि सपशेल कोसळला. 2 डझनपेक्षा जास्त मंत्री लोकसभा अध्यक्षांसह त्यावेळेला पराभूत झाल्याने भारतीय जनता पक्ष अपोजिशनमध्ये जाऊन बसला. 2009च्या लोकसभा निवडणुका एक प्रकारे वयोवृद्ध झालेल्या, त्याही वेळेला वयोवृद्ध झालेल्या अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या. त्यावेळेला अडवाणींची प्रतिमा निर्माण करण्याकरता त्यांनी डंबेल्स वगैरे उचललेली कॉलेजमध्ये वगैरे गेली मला आठवते, परंतु त्या पक्षाला तेव्हा काही स्वीकार नाही आणि 206 जागा मिळून काँग्रेस केंद्रस्थानी आलं आणि 116 जागांवर भारतीय जनता पक्षाची घसरण झाली. त्यानंतरच्या म्हणजे 2009 ते 2013 जेव्हा आता आपण बोलतो मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यातल्या गुजरातच्या निवडणुका सोडल्या तर बाकी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश पदरी पडलेलं आहे. मग ते कर्नाटक असेल, हिमाचल असेल, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. त्यांची राज्यातली सरकारं गेली. त्याहीपेक्षा सुद्धा केंद्रामध्ये जे समवयीन आणि समप्रभाव असणारे नेते होते, मग त्या जेटली असतील, सुषमा स्वराज असतील, नितीन गडकरी असतील, या सगळ्यांमध्ये एक प्रकारची रस्सीखेच निर्माण झाली. राज्यसभेत असणारे नेते देश चालवतायत, अशा देशामध्ये विरोधी पक्ष चालवतायत अशा प्रकारची टीका करण्यात आली. कारण जे जे लोकांमधनं आले होते, मग ते गोपीनाथ मुंडे असतील, येदियुरप्पा असतील, यांचं पक्षामध्ये पद्धतशीररित्या खच्चीकरण करण्यात आलं असंही त्यावेळेला भारतीय जनता पक्षाबद्दल बोललं गेलं आणि पार्टी विथ द डिफरन्स, पार्टी विथ द डिफरन्सेस म्हणून समोर आली. अगदी कालपर्यंत जेव्हा मोदींचा उदय होणार त्याची किरणं संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कमळावर पडलेली असताना सुद्धा अडवाणी यांनी शिवराज सिंग चौहान यांच्यावर स्तुतिसुमनं उधळून एक प्रकारे मोदींना अपशकुन करायचाही प्रयत्न केला होता. त्याच्यावरून भारतीय जनता पक्षातला जो सत्ता संघर्ष आहे तो किती तीव्र होता हे आपल्याला दिसेल. एक प्रकारे जे वाजलेले फटाके आहेत ते मोदींच्या अर्थ आहेत का अडवाणी युगाच्या अस्ताबद्दल आहेत, हाही एक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये आहे. परंतु आज मात्र निश्चित आहे की मोदी युगाचा आज सुरुवात झालेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.